श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये दिवाळीच्या दिवशी म्हणजेच लक्ष्मी पूजनाच्या दिवशी, ज्या दिवशी अमावस्या आहे, या दिवशी आईने मुलांवरून एक वस्तू ओवाळून टाकायची आहे. तर ती कोणती वस्तू आहे, त्या वस्तूचं काय करायचं आहे, नेमका कशासाठी हा उपाय करायचा आहे, ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा. तर मैत्रिणींनो, दिवाळी आता जवळ आलेली आहे. दिवाळीचा पहिला दिवस वसुबारस, त्यानंतर धनतेरस आणि सगळ्यात महत्त्वाचा दिवस ज्या दिवशी आपण लक्ष्मीपूजन करतो तो अमावस्येच्या दिवशी असतो. अमावस्येच्या दिवशी तसंही आपण अनेक सेवा उपाय करत असतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुलांसाठीचे उपाय सुद्धा आपण अमावस्येला करत असतो. मुलांविषयीच्या अनेक समस्या असतात, जसं की छोटी मुलं असतील, सतत किरकिर करत असतील, हट्टीपणा करत असतील, खात पीत नसतील, म्हणजेच त्यांना काहीतरी नजर दोष झालेला आहे. आणि त्यासोबतच मोठी मुलं असतील, म्हणजे शाळेत जाणारी मुलं असतील किंवा कॉलेजला जाणारी मुलं असतील, मोठी मुलं असो की लहान असो, हट्टीपणा करत असतील, अभ्यास करत नसतील, तर अशा मुलांविषयी आईला सतत चिंता वाटत राहते. छोट्या मुलांच्या बाबतीतही अभ्यासामध्ये त्यांनी मागे पडायला नको आणि कॉलेजला जाणाऱ्या मुलांचं तर करिअर स्टार्ट होणार असतं. अशा वेळेस मुलं हट्टीपणा करून जर अभ्यासामध्ये मागे पडत असतील तर, आणि एक आई म्हणून मुलांविषयीची चिंता असतेच, त्यामुळे आपल्याला हे उपाय करायचे आहेत. यामुळे तुमच्या मुलांमध्ये असलेला हट्टीपणा दूर होण्यासाठी, मुलं जर अभ्यास करत नसतील, घरात कोणाचं ऐकत नसतील, तर ह्या सर्व समस्या दूर होतील. त्याचबरोबर काही मोठी मुलं असतात ज्यांचं शिक्षण पूर्ण झालेलं असतं, पण तरीही देखील त्यांना करिअरमध्ये म्हणावं तसं यश मिळत नाही, म्हणावी तशी नोकरी मिळत नाही, किंवा नोकरी मिळूनही त्यांना प्रमोशन्स हवे असतात, ज्यामुळे त्यांच्या प्रगतीचे मार्ग खुले होणार असतात. ती प्रगती कुठेतरी खुंटते. म्हणून आईने हे उपाय केल्यामुळे कुठे ना कुठे मुलांच्या मार्गामध्ये येणारे अडथळे दूर होतात. त्यांना काहीतरी नजर दोष किंवा टोक लागलेले असतात, त्यामुळे सुद्धा अशा समस्या आयुष्यामध्ये निर्माण होतात. जसं की काही हुशार मुलं असतात, खूप अभ्यास करत असतात आणि अचानकपणे त्यांचा अभ्यास करण्याचं प्रमाण जे आहे ते कमी होतं आणि त्यांची प्रगती कुठेतरी थांबते. मग अशा वेळेस आईला वाटतं, असं का बरं माझ्या मुलाच्या बाबतीत झालं? तर कुठे ना कुठेतरी नजरदोष हा कारणीभूत असू शकतो. कारण बऱ्याचदा आपल्याकडे कोणी आलं तर ते अचानकपणे स्तुती म्हणा किंवा कौतुकाने मुलाला म्हणतात, की खूप हुशार मुलगा आहे, किती अभ्यास करतो आमचा मुलगा, तर करतच नाही. तर हा एक प्रकारचा टोक आपल्या मुलाला लागू शकतो, म्हणजे नजरदोष म्हणा किंवा टोक म्हणा. तर हा टोक लागल्यामुळे सुद्धा मुलं अभ्यासामध्ये मागे पडायला लागू शकतात. तर हे काही नजरदोष असतील, ह्या काही समस्या असतील, तर त्या दूर होऊन मुलांच्या मार्गामध्ये येणारे अडथळे, सर्व समस्या दूर व्हाव्यात असं वाटत असेल, तर हा उपाय तुम्हाला दिवाळीच्या अमावस्येच्या दिवशी करायचा आहे. प्रत्येक आईने मुलांसाठी हा उपाय करावा. तर बघा, आपल्याला 12 नोव्हेंबर 2023 म्हणजे दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या दिवशी, अमावस्येच्या दिवशी हा उपाय करायचा आहे. आता बऱ्याचदा असं होतं ना, की मला कमेंट पण येतात, की ताई आमची मुलं हॉस्टेलवर राहतात, बाहेरगावी राहतात, मग आम्ही हा उपाय कसा करावा? तर हा उपाय तुम्हाला करता येईल, कारण तुमची बाहेरगावी राहणारी मुलं असतील, हॉस्टेलवरती राहणारी मुलं असतील, ती आता घरी आलेली असतील. त्यामुळे हा उपाय तुम्हाला सहजरित्या करता येईल आणि या संधीचा प्रत्येक आईने लाभ घ्यावा, कारण ह्या मुलांच्याही समस्या असतात. हॉस्टेलला राहणारी मुलं सुद्धा बिघडतात, हुशार असणारी मुलं सुद्धा अभ्यासामध्ये मागे पडायला लागतात. त्यामुळे तुम्ही दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाला आलेल्या मुलांवरती हा उपाय आवर्जून करावा. दिवाळीची सुट्टी असल्याने प्रत्येक मुलं आपापल्या घरी येतातच, बाहेरगावी राहणारी असतील, हॉस्टेलवरती राहणारी असतील, ते आई-वडिलांकडे येतातच. अशा वेळेस आईला हा उपाय करता येईल. जवळ राहणाऱ्या मुलांवरती तर आपण हा उपाय करूच शकतो, पण बाहेरगावी राहणारी मुलं आपल्या जवळ नसतात. अशा वेळेस आपल्याला त्यांच्याविषयी चिंता वाटू शकते. हा उपाय करून घ्या, कारण हा प्रभावी उपाय आहे. त्यांना काही नजर-दोष, टोक लागलेले असतील तर ते निघून जातील आणि त्यांच्या मार्गामध्ये येणारे सर्व अडथळे, अडचणी दूर होतील, एवढा हा प्रभावी उपाय आहे. तर आता 12 नोव्हेंबर रोजी रविवार आहे आणि अमावस्या पण आहे. त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालेलं आहे. या दिवशी आपल्याला लक्ष्मीपूजन करायचंय. खूप घाई-गडबड असणार आहे. तुम्ही म्हणाल, "मग ताई आता एवढ्या धावपळीमध्ये हा उपाय कसा करावा?" तर लक्ष्मीपूजन आपल्याला संध्याकाळी करायचं आहे आणि हा उपाय जो करायचा आहे तो दुपारी 12च्या आतच करायचा आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, 1 वाटी तांदूळ घ्यायचे आहेत. आता तुमची 2 मुलं असतील, 3 मुलं असतील, तर तेवढ्या प्रमाणामध्ये तुम्हाला भात घ्यावा लागेल. म्हणजे 3 वाट्या शिजेल एवढा भात तुम्हाला तयार करावा लागेल. त्यामध्ये आता तांदूळ शिजवत असताना त्यामध्ये मीठ घालायचं नाही. तुमचे जेवढे मुलं आहेत तेवढे त्या भाताचे 2 भाग करायचे. वाटीमध्ये भरून घ्यायचं. पूर्ण भात जो आहे तो उपायासाठीच वापरायचा. असं नाही, की भात उरलाय मग मी तो खायला घेऊ का? नाही. जेवढा भात शिजवलाय तेवढा भात तुम्हाला उपायासाठी वापरायचा आहे. त्यामुळे उपायासाठी लागेल तेवढंच तांदूळ घ्या, मूठभर तांदूळ घ्या आणि छोटी वाटी घ्या किंवा मोठी घेऊ शकता. त्या वाटीमध्ये तो जो भात आहे तो दाबून आपल्याला बसवायचा आहे. आता आपली सकाळची देवपूजा आपल्याला करून घ्यायची आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी.
त्यानंतर मग देवघरासमोर म्हणजे स्वामी महाराजांसमोर म्हणा किंवा तुमच्या देवघरासमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मुलांची अंघोळ वगैरे झालेली असावी. त्यानंतर मुलांना एका पाटावरती बसवायचं किंवा खुर्चीवरती बसवायचं. त्यानंतर जो शिजवलेला भात आहे, 2 मुलं असतील 2 वाट्या मी घेतलेला आहे. आता दोन्ही मुलांना तुम्हाला एकदाच बसवायचं नाही, एकेका मुलाला बसवायचं आणि त्याच्या डोक्यापासून पायापासून तो भात जो आहे तो 7 वेळा असा गोलाकार पद्धतीने फिरवायचा आहे. म्हणजे त्याच्या डोक्याला ती वाटी जी आहे ती स्पर्श झाला पाहिजे त्या वाटीचा डोक्याला. त्यानंतर खाली घ्यायची, गोलाकार फिरवायची, पायाला स्पर्श झाला पाहिजे. अशा प्रकारे 7 वेळा ती फिरवायची डोक्यापासून पायापर्यंत. ही फिरवत असताना श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा. त्यानंतर ती वाटी जी आहे ती एका पेपरवरती अशी पालथी करायची, म्हणजे भात जो आहे तो त्या पेपरवरती पडेल. दुसऱ्या मुलाला बसवायचं. दुसऱ्या मुलांवरून पण अशाच प्रकारे तो भात जो आहे तो 7 वेळा उतरून घ्यायचा आहे. सांगितल्याप्रमाणे डोक्याला आणि पायाला ती वाटीचा स्पर्श व्हायला हवा आणि उतरत असताना आपल्याला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे. तर 2 वेगवेगळ्या पेपरमध्ये हा भात टाकायचा आणि हा भात जो आहे तो तुम्हाला एखाद्या पक्ष्याला किंवा काळ्या रंगाचा कुत्रा जर तुम्हाला मिळाला, तर त्या कुत्र्याला तुम्हाला खाऊ घालायचं आहे. आता दिवाळीचा दिवस आहे, धावपळीचा आहे, त्यामुळे तुम्हाला कुत्रं किंवा पक्षी शोधत बसण्यापेक्षा तुम्हाला एक छानशी कल्पना मी देते, की तुम्ही तुमच्या अपार्टमेंटचं एखादं गच्ची असेल तर तिथे नेऊन ठेवा. पण अशा ठिकाणी ठेवू नका की जिथे कोणाकडून तो ओलांडला जाईल, किंवा तुम्ही सरळ तुमच्या बाल्कनीमध्ये ठेवा जिथे पक्षी येतात आणि पक्षी हा भात खाऊन जातील. गच्चीवरती ठेवला, उगाच कोणाच्या पायावरून तो ओलांडला गेला तर त्यांना आपल्या उपायामुळे त्रास नको व्हायला, या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर बघा, अतिशय साधा सोपा उपाय आहे. दिवाळीच्या दिवशी दुपारी 12च्या आतच तुम्हाला हा उपाय करायचा आहे. मुलं बाहेर गावी राहत असतील, हॉस्टेलला राहत असतील तर ती परत कधी येतील, म्हणजे परत दिवाळीच्या वेळेस येतील किंवा सुट्ट्या असतील तेव्हाच ते येऊ शकतात. म्हणून प्रत्येक आईने या संधीचा लाभ घ्यावा, कारण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अमावास्या येते. अमावास्येच्या दिवशी आपण मुलांसाठी उपाय करत असतो. त्यासाठी प्रत्येक आईने हा उपाय आवर्जून करावा ही मी कळकळीची विनंती करते. या उपायामुळे तुमच्या मुलांच्या मार्गात येणारे सर्व अडथळे दूर होतील, अडचणी दूर होतील. त्यांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यशप्राप्ती मिळेल. काही नजरदोष झालेले असतील, हट्टीपणा करत असतील, तर या सर्व समस्या दूर होतील आणि ते तुमच्या मनासारखे वागायला लागतील. एवढा हा प्रभावी उपाय आहे. मनासारखं म्हणजे काय? प्रत्येक आईला असं वाटतं की मुलांनी आपल्या प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळवावं, चांगलं वागावं, जेणेकरून प्रत्येक जण त्यांचं नाव घेईल. अशा रीतीने मुलांनी घरामध्ये राहावं असा प्रत्येक आईला वाटत असतं. त्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे. तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.